यापैकी उच्च जात कोणती याचा प्रश्न शिष्यवृत्ती सराव परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे। यवतमाळ जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या सराव परीक्षेमध्ये असा हा प्रश्न विचारण्यात आलाय। उच्च जातीबाबतचा प्रश्न विचारल्यानं संताप व्यक्त केला जातोय। तर टार्गेट पिक अप्स संस्थेमार्फत ही सराव परीक्षा घेण्यात आलेली होती। NCERTच्या इयत्ता 8वी मध्ये 7व्या क्रमांकाच्या चॅप्टरमध्ये महिला जाती आणि सुधार या धड्याच्या बेसवर तो मतितार्थ असलेला प्रश्न विचारला होता। परंतु आपण सर्वच मान्य करू शकतो की अजिबात त्या प्रश्नाची लँग्वेज आणि त्या प्रश्नाचा ठेवण ही स्पष्टपणे चुकीची होती। त्यासाठी सदर संस्थेकडून आपण लेखी एक्सप्लेनेशन मागवलेलं आहे। त्यांच्या लेखी एक्सप्लेनेशन नंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। तर याच संदर्भातली माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी निलेश फाळके सध्या आपल्या सोबत आहेत। निलेश, एका संस्थेमधला हा सगळा प्रकार आहे, नेमकं काय घडलेलं आहे आणि आता कशा पद्धतीने संताप व्यक्त केला जातोय? निश्चितच आकांक्षा, यवतमाळच्या जिल्हा परिषदेच्या मार्फत जे शिक्षण विभागात यांनी पीक ॲप मार्फत विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती जी आहे त्याचा सराव व्हावा यासाठी पुढाकार घेतला होता आणि जिल्ह्यातील जवळपास 5वी आणि 8वीच्या जे 24,000 विद्यार्थी आहेत त्यांना हा पीक ॲप मार्फत सराव घेत होते। यामध्ये हा जो प्रश्न विचारण्यात आला आहे हा जाती वर्णभेद निर्माण होईल असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित करण्यात आलेला आहे। जातीमुक्त समाज कसा निर्माण होईल किंवा यामध्ये जो प्रश्न आहे याची ठेवण आणि भाषा ही चुकीच्या पद्धतीने विचारण्यात आली आणि यामुळे शिक्षण विभागात एक संतापाचा सूर उमटला होता। आणि ऑनलाईन परीक्षा ही जी आहे ते 22 फेब्रुवारीला होणार होती आणि 8वीच्या ही स्कॉलरशिपची परीक्षा आहे याचा जो दुसरी सराव चाचणी आहे ॲप मार्फत घेण्यात आलेली यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला आहे आणि त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जे आहेत मंदार पत्की यांनी या परीक्षेच्या या प्रश्नासंदर्भात या पीक ॲप संस्थेला खुलासा मागण्यात आला आहे, लेखी खुलासा मागण्यात आलाय आणि त्यानंतर कारवाई करू असे स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे। आकांक्षा, बरोबर आहे। या संस्थेने काही या संदर्भामध्ये खुलासा केलेला आहे का? संस्थेचं नेमकं काय म्हणणं आहे? नाही, हे प्रकरण आजच उघडकीस आलेलं आहे। त्यामुळे मुख्य कार्यकारी जे अधिकारी आहे मंदार पत्की यांनी तातडीने या प्रश्नाच्या संदर्भात प्रश्न जरी जो आहे की याची ठेवण आणि भाषा ही या संदर्भात लेखी खुलासा मागण्यात आलाय। आज दुपारपर्यंत किंवा मग हा खुलासा आल्यानंतर कारवाई करू असं त्यांनी सांगितलेलं आहे। आकांक्षा, अगदी निलेश, या सगळ्या संदर्भामध्ये नेमकी तक्रार कोणाकडे करण्यात आलेली आहे, या संदर्भात काय माहिती मिळते? म्हणजे शिक्षण विभागात जे संतापाचे जे लाट उसळली आहेत ज्या विद्यार्थी ज्या शाळेतले विद्यार्थी बसले आहेत की विद्यार्थ्यांना ही जाती व्यवस्था पुन्हा उघडकीस म्हणजे जो आपण जे महापुरुषांनी जो लढा दिलेला आहे जाती निर्मूलन व्हावं आणि त्या दृष्टिकोनातून शिक्षण विभागातही नेहमी काम करत असते आणि त्यामुळे हा जो प्रश्न जो आलाय त्यामुळे शिक्षक वर्गातूनच हे संतापाची एक सूर उमटला आणि त्या अनुषंगाने हे प्रकरण समोर आलेलं आहे। अगदी धन्यवाद निलेश या संपूर्ण माहितीसाठी। त्यामुळे आता संस्थेकडून काय खुलासा केला जातो, काय उत्तर दिलं जातं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।